हॅलो अँड वेलकम टू ग्रामर सिम्प्लिफाईड यूट्यूब चॅनल. हे यूट्यूब चॅनल म्हणजे एक असं महत्त्वाकांक्षी चॅनल आहे, ज्या चॅनलच्या माध्यमातून आपण इंग्लिश ग्रामर हे अगदी बेसिकपासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत पूर्ण आपण कव्हर करणार आहोत. हे चॅनल कोणाकोणासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे, तर जे शालेय विद्यार्थी आहेत, ज्यांना की कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी अडचणी येतात, त्याचबरोबर जे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत, मग ते MPSCची तयारी करणारे असोत किंवा टीचिंग एक्झामची तयारी करणारे विद्यार्थी असोत, मग त्यामध्ये KVS असेल, NVS असेल किंवा महाटेट सारखे एक्झाम्स असतील किंवा TETची एक्झाम असेल, यामध्ये जे काही इंग्लिश ग्रामर विचारलं जातं, त्या सर्वांचा विचार आपण या सिरीजमध्ये करणार आहोत. अगदी बेसिक लेवलपासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंतचे सर्व टॉपिक आपण या चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. सोप्या, सुटसुटीत आणि ओघवत्या पद्धतीनं, त्याचबरोबर एक्झाम्सला आलेले प्रश्न सोडवण्याचंही आपण यामध्ये एक वेगळी सिरीज चालू करणार आहोत. तर सुरुवातीला आपण आज पहिल्या लेक्चरमध्ये आपण फंडामेंटल्स ऑफ इंग्लिश समजून घेणार आहोत. अगदी इंग्लिश या शब्दाच्या मीनिंग पासून आपण आज सुरुवात करणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न दवडता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू. यामध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं की इंग्लिश या शब्दाचा अर्थ हा पण आज आपण इथे पाहणार आहोत. इंग्लिश म्हटल्यानंतर आपल्या काय लक्षात येतं, तर इंग्लिश हा एक सब्जेक्ट आहे, जे की आपण लहानपणापासून अभ्यास करत आलेलो आहोत. इंग्लिश हा सब्जेक्ट आहे, त्याचबरोबर इंग्लिश ही लँग्वेज सुद्धा आहे. तर कसं, इंग्लिश हा सब्जेक्ट आणि इंग्लिश ही लँग्वेज आहे हे आपल्याला माहीत आहे. जसं की आपण बघितलं की इंग्लिश हे लँग्वेज आहे. आता लँग्वेज म्हणजे काय आणि सब्जेक्ट म्हणजे काय, तर तुम्हाला असं वाटेल की लँग्वेज आणि सब्जेक्ट तर एकच आहे, तर मग त्यात डिफरन्स काय आहे? तर यामध्ये स्पेलिंगमध्ये तर डिफरन्स आहेच आहे, स्पेलिंग तर वेगवेगळं आहेच आहे, परंतु यांचं मीनिंग सुद्धा वेगवेगळं आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की लँग्वेज हे काय आहे बरं? लँग्वेज हे एक कम्युनिकेशन करण्याचं माध्यम आहे. लँग्वेज हे कम्युनिकेशन करण्याचं माध्यम आहे, म्हणजे कम्युनिकेशन टूल आहे. आणि आपण सब्जेक्टमध्ये काय अभ्यासतो, तर आपण जे लँग्वेजच्या माध्यमातून आपण जे आपले विचार व्यक्त करतो, थॉट्स आपण व्यक्त करतो, इमोशन्स व्यक्त करतो, हे आपण रिटन फॉर्ममध्ये व्यक्त करतो. तर ह्या रिटन फॉर्मला काही ग्रामर रूल्स अप्लाय होतात. ग्रामर रूल्स, तर रूल्सनुसार जे आपण रिटन फॉर्ममध्ये लिहिण्याचा प्रयत्न करतो, ग्रामर रूल्सचा आपण इथे विचार करतो, हे सगळं येतं आपल्या सब्जेक्टमध्ये. ओके, तर लँग्वेज हे काय, जे आपण संभाषण करतो ती झाली लँग्वेज, आणि तीच लँग्वेज जेव्हा आपण रिटन फॉर्ममध्ये लिहितो, तर त्यासाठी जे ग्रामर रूल्स अप्लाय होतात हे आपण सब्जेक्टमध्ये अभ्यासतो. तर इंग्लिशचे 2 मीनिंग आपल्या लक्षात आले. तर तिसरं मीनिंग काय आहे? तिसरं मीनिंग जाणून घेण्यासाठी आपण एक उदाहरणाच्या माध्यमातून इथे समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर उदाहरण जर मी म्हटलं की आय एम युअर इंग्लिश टीचर, मी तुमची इंग्रजीची शिक्षक आहे, असं जर मला तुम्हाला सांगायचं असेल, तर ते इंग्लिशमध्ये कसं म्हणेल? आय एम युअर इंग्लिश टीचर. मी जर असं लिहिलं, आय एम युअर इंग्लिश टीचर, असं जर म्हटलं, तर हे सेंटेन्स बरोबर असणार आहे की चूक असणार आहे? तर हे सेंटेन्स
ग्रामरच्या दृष्टिकोनातून विचार केला तर चूक ठरेल, परंतु दुसऱ्या मिनिंगने जर हे सेंटेन्स बघितलं तर हे टोटली राईट आहे. तर चूक कसं आणि बरोबर कसं हे आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. प्रथमतः आपण हे सेंटेन्स बरोबर कसं आहे हे समजून घेऊ. आता बरोबर कसं आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला काही उदाहरणं पाहावी लागतील. फॉर एक्झाम्पल, आपण इंडियाच्या सिटीजनला काय म्हणतो? इंडियाच्या सिटीजनला आपण म्हणतो इंडियन. ओके. अमेरिकेच्या सिटीजनला आपण काय म्हणून संबोधतो? अमेरिकन. राईट. त्यानंतर श्रीलंकेच्या सिटीजनला आपण काय म्हणतो? श्रीलंका. श्रीलंकन. तसं आयर्लंडच्या सिटीजनला आपण म्हणतो आयरिश. डेन्मार्कच्या सिटीजनला आपण म्हणतो डॅनिश. तसं इंग्लंडच्या सिटीजनला आपण काय म्हणतो? इंग्लंडच्या सिटीजनला आपण म्हणतो इंग्लिश. जे इंग्लंडचे रहिवासी आहेत, नागरिक आहेत, त्यांना आपण म्हणतो की इंग्लिश. तर आता मला काय म्हणायचं हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. तर हे जे इंग्लिश जे आहे ते आपण कुठल्या कॉन्टेक्स्टनी यूज करतो? तर तिसरं त्याचं मीनिंग आहे सिटीजन ऑफ इंग्लंड. सिटीजन ऑफ इंग्लंड. तर तिसरा मीनिंग तुमच्या लक्षात आला. तर इंग्लिशचे 3 मीनिंग होतात. लँग्वेज, इंग्लिश ही एक लँग्वेज आहे. इंग्लिश हा एक सब्जेक्ट आहे आणि इंग्लिश हे आपण इंग्लंडच्या सिटीजनला आपण इंग्लिश असं संबोधतो. आता मी जे हे सेंटेन्स लिहिलं, आय एम युअर इंग्लिश टीचर, याचं हे जर आपण इंग्लंडचा नागरिक किंवा इंग्लंडचा सिटीजन या अर्थाने जर आपण याचं मीनिंग घेतलं तर मात्र हे सेंटेन्स बरोबर आहे. कसं? तर मी तुमचा इंग्रज शिक्षक आहे, इंग्रजी शिक्षक आहे. म्हणजे काय? तर मी इंग्लंड मधून बिलॉंग करतो. तर हे सेंटेन्स बरोबर आहे. तर माझं नागरिकत्व जर इंग्लंड असेल तर मी हे सेंटेन्स म्हटलं तर हे टोटली बरोबर असणार आहे. परंतु मी इंग्लंड आहे का? मी इंग्लंडची आहे का? मी इंग्लंडची नागरिक आहे का? परंतु मी हे सेंटेन्स जर तुम्हाला असं सांगितलं की आय एम युअर इंग्लिश टीचर, तर हे टोटली रॉंग आहे. कारण मी जे हे तुम्हाला सांगते ते एक सब्जेक्ट टीचर म्हणून मला माझं इंट्रोडक्शन तुम्हाला द्यायचं आहे. जेव्हा आपण सब्जेक्ट टीचर म्हणून याचं इंग्लिश टीचर हा शब्दप्रयोग यूज करतो तेव्हा हे ग्रॅमॅटिकली रॉंग असणार आहे. मग बरोबर काय आहे? तर बरोबर हे समजून घेण्यासाठी आपल्याला एक उदाहरण बघावं लागेल. तर ते उदाहरण कुठलं आहे? तर ते आपण एका छोट्याशा उदाहरणातून लक्षात घेऊ. काय उदाहरण आहे? तर जेव्हा आपण म्हणतो की राहुलचं घर असं जर म्हणायचं असेल मला, तर मी लिहील राहुल हाऊस. असं लिहिणं योग्य आहे का? तर तुम्ही म्हणाल नाही, असं आपण लिहित नाही. तर मग कसं लिहितो? तर ते लिहिण्याची एक पद्धत आहे. आपण कसं लिहितो? राहुल्स हाऊस. राहुल्स हाऊस असं लिहिलं तर ते एकदम बरोबर असणार आहे. आणखी एक वेगळ्या पद्धतीने आपण लिहितो ते म्हणजे हाऊस ऑफ राहुल. हाऊस ऑफ राहुल. आता हे बरोबर, हे दोन्ही पद्धती बरोबर आहेत. हे लिहिण्याचे दोन्ही पद्धती बरोबर आहेत. आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण लिव्हिंग थिंगचं पोझिशन दाखवतो तेव्हा आपण त्यांना अपॉस्ट्रॉफी एस लावतो. किंवा दुसरी पद्धत आहे की आपण ऑफने ती फ्रेज जोडतो, तर ते बरोबर होतं. मग असंच जर आपण इंग्रजीचा टीचर, इंग्रजीचा शिक्षक, जसं राहुलचं घर
तसं इंग्रजीचा शिक्षक असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर आपण हे असं म्हटलं तर बरोबर राहील का? जसं आपण राहुल साऊस लिहिलं तसं आपण इंग्लिश टीचर असं लिहू शकतो का? इंग्लिश टीचर हे बरोबर राहील का? तर टीचर ऑफ इंग्लिश हे बरोबर राहील की दोन्ही बरोबर राहील? टीचर ऑफ इंग्लिश कुठलं बरोबर राहील आणि कुठलं चुकीचं येईल की दोन्ही बरोबर राहतील? तर यामध्ये हे जे पहिलं लिहिलेलं आहे आपण हे टोटली रॉंग आहे. का बरं? तुम्ही म्हणाल की जसं आपण राहुल साऊस लिहिलं तसं इंग्लिश टीचर लिहू शकतो. नाही. का नाही लिहू शकत? आता राहुल ही लिव्हिंग थिंग आहे आणि इंग्लिश हे एक सब्जेक्टचं नाव आहे, म्हणजे हे नॉन लिव्हिंग थिंग आहे. तर इंग्लिशमध्ये नियम असा सांगतो की नॉन लिव्हिंग थिंगचं पोझिशन किंवा नॉन लिव्हिंग थिंगला आपण कधीही अपॉस्ट्रॉफी एस लावत नाही. त्याला काही अपवाद आहेत, ते आपण पुढे चालून ते नेक्स्ट काही सेशन्समध्ये ते पाहू, आपण लेक्चर्समध्ये पाहू. परंतु तुर्तास आता एवढंच लक्षात ठेवायचंय की नॉन लिव्हिंग थिंग्सना आपण अपॉस्ट्रॉफी एस लावत नाही. तर मग सब्जेक्ट टीचर आपल्याला दाखवायचं आहे, सब्जेक्ट टीचर म्हणून इंट्रोड्यूस करायचं आहे इथं. तर आपल्याला टीचर ऑफ इंग्लिश असंच लिहिणं गरजेचं आहे. जर मी तुमचा इंग्रज शिक्षक आहे, जो मी इंग्लंडमधून बिलॉंग करतो, मी इंग्लंडचा सिटीजन आहे असं आपल्याला म्हणायचं असेल तर आय एम युअर इंग्लिश टीचर. मग तो कुठलाही सब्जेक्ट शिकवत असेल, मग तो मॅथ शिकवत असेल, सायन्स शिकवत असेल, बायोलॉजी शिकवत असेल, हिस्ट्री शिकवत असेल, जिओग्राफी शिकवत असेल, पण तो इंग्लंडमधून बिलॉंग करतो म्हणून आपण त्याला इंग्लिश टीचर म्हणू शकतो. पण ॲज अ सब्जेक्ट टीचर म्हणून जर आपल्याला त्याची ओळख करून द्यायची असेल त्या शिक्षकाची, तर आपण इंग्लिश टीचर असं म्हणू शकत नाही, जिओग्राफी टीचर असं म्हणू शकत नाही. आपण सर्रासपणे या गोष्टी म्हणून जातो की आय एम युअर इंग्लिश टीचर. विद्यार्थी सुद्धा असंच म्हणतात, ही इज आवर मराठी टीचर, ही इज आवर उर्दू टीचर असं म्हणतात. तर हे टोटली रॉंग आहे. जेव्हा एखादं सिटीजनशिप दाखवायचं असतं तेव्हा आपण तसं म्हणू शकतो की इंग्लिश टीचर, त्यानंतर जपानी डान्सर किंवा पाकिस्तानी सिंगर हे म्हणू शकतो. कारण ते जे इंग्लिश, जपानी, पाकिस्तानी हे शब्द आहे ते सिटीजन दाखवतात, सिटीजनशिप दाखवतात. तेव्हा त्या कॉन्टेक्स्टने ते बरोबर आहे. परंतु जेव्हा आपल्याला ॲज अ सब्जेक्ट टीचर म्हणायचं असतं तेव्हा आपल्याला टीचर ऑफ ही फ्रेज जोडणं अतिशय महत्वाचं ठरतं. ओके, आलं लक्षात? हे जे सेंटेन्स आहे ते दोन्ही वेनी कसं बरोबर आहे. आणि ॲज अ सब्जेक्ट टीचर जर म्हटलं तर आपल्याला कुठली फ्रेज वापरायची आहे. फॉर एक्झाम्पल आपण आणखी काही उदाहरणांच्या माध्यमातून हे समजून घेऊ. जसं की मी म्हटलं अमेरिकन पोएट, अमेरिकन पोएट, त्यानंतर पाकिस्तानी सिंगर, पाकिस्तानी सिंगर, श्रीलंकन प्लेयर्स किंवा प्लेयर, श्रीलंकन प्लेयर, जर्मन टीचर, मराठी रायटर, उर्दू टीचर, त्यानंतर म्हटलं संस्कृत टीचर, संस्कृत टीचर असं म्हटलं. तर हे बरोबर आहे की चूक आहे? तर अमेरिकन पोएट म्हणजे काय?
अमेरिकेमधून बिलॉंग करणारा पोएट, म्हणजे जो अमेरिकेचा सिटीजन आहे. ओके, असा पोएट की जो अमेरिकेमधून बिलॉंग करतो, तर आपण त्याला अमेरिकन पोएट म्हणू शकतो. पाकिस्तानी सिंगर, जे सिंगर पाकिस्तानमधून बिलॉंग करतात त्यांना आपण पाकिस्तानी सिंगर म्हणू शकतो. श्रीलंकन प्लेयर, श्रीलंकेचे सिटीजन, श्रीलंकेकडून खेळणारे, तर त्यांना आपण श्रीलंकन प्लेयर म्हणू शकतो. जर्मन टीचर, आता जर्मन टीचर हे जेव्हा आपण जर्मनीमधून बिलॉंग करणारा टीचर असेल, मग तो कुठलाही सब्जेक्ट शिकवत असेल, मॅथमॅटिक्स शिकवत असेल, इंग्लिश शिकवत असेल, त्याच्या सिटीजनशिपची आपण ओळख करून देणार असू तर हे बरोबर आहे. परंतु ॲज अ सब्जेक्ट टीचर जर म्हणून आपण त्याची इंट्रोडक्शन करणार असू तर हे चूक ठरणार आहे. त्याला आपल्याला टीचर ऑफ जर्मन असंच म्हणणं गरजेचं आहे. मराठी रायटर, मराठी रायटर हे बरोबर आहे. मराठी रायटर म्हणजे काय? जे रायटर मराठी म्हणजे महाराष्ट्रामधून बिलॉंग करतात. ओके, मराठी लिहिणारे रायटर, तर त्यांना आपण मराठी रायटर म्हणू शकतो. उर्दू टीचर, आता सांगा, जसं महाराष्ट्राचे जे रहिवासी आहेत त्यांना आपण मराठी म्हणतो, किंवा ज्यांना मराठीचं नॉलेज आहे किंवा मराठीमधून रायटिंग म्हणजे रायटर आहेत मराठीचे, तर त्यांना आपण मराठी रायटर, मराठीमध्ये त्यांनी रायटिंग केलं असेल तर आपण त्यांना मराठी रायटर, काही बुक्स लिहिले असतील तर मराठी रायटर म्हणू शकतो. तसं उर्दू हे कुठल्या सिटीजनशिपचं म्हणजे सिटीजनशिप दर्शवतं का उर्दू हा शब्द? तर नाही. तर आपण उर्दू टीचर म्हणणं टोटली चुकीचं असणार आहे. उर्दू टीचर हे कुठल्याच कॉन्टेक्स्टनी बरोबर असू शकत नाही. तर आपल्याला उर्दू शिकवणारा शिक्षक, उर्दू शिकवणारे शिक्षक हे जर आपल्याला लिहायचं असेल किंवा इंट्रोड्यूस करायचं असेल, म्हणायचं असेल, तर आपल्याला काय लिहावं लागेल? टीचर ऑफ उर्दू. हा एकमेव लिहिण्याचा एकमेव अशी ही एक पद्धत आहे ज्याला आपण उर्दू टीचर असं लिहू शकत नाही. मराठी टीचर लिहू शकतो. मराठी टीचर हे जर सब्जेक्ट टीचरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार केला तर टीचर ऑफ मराठीच म्हणावं लागेल. परंतु तो महाराष्ट्रातून बिलॉंग करतो म्हणून आपण त्याला मराठी टीचर म्हणू शकतो. दोन्ही बरोबर आहे. मराठी टीचर पण बरोबर आहे आणि मराठी टीचर ऑफ मराठी हेही बरोबर आहे. ओके, पण ते आपण कुठल्या अर्थाने यूज करतोय हे जास्त महत्वाचं आहे. आता संस्कृत टीचर, आपल्याला माहिती आहे की संस्कृत हे पण कुठलंही सिटीजनशिप नाहीये. जसं अमेरिकन आहे, पाकिस्तानी आहे, श्रीलंकन आहे, इंडियन आहे, तसं संस्कृत टीचर संस्कृत नावाचं कुठलंही नागरिकत्व नाही. त्यामुळे आपण संस्कृत टीचर म्हणू शकत नाही. हे कुठल्याही अँगलने बरोबर असू शकणार नाही. हे टोटली रॉंग आहे. संस्कृत टीचर हे टोटली रॉंगच असणार आहे. तर मग कसं लिहायचं माहिती आहे आपल्याला? टीचर ऑफ संस्कृत, टीचर ऑफ संस्कृत हेच बरोबर असणार आहे. याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. म्हणजे थोडक्यात काय, तर जेव्हा आपण ॲज अ सब्जेक्ट टीचर म्हणून इंट्रोड्यूस करतो, ॲज अ सब्जेक्ट टीचर म्हणून आपण ते लिहितो, तेव्हा आपल्याला टीचर ऑफ संस्कृत, टीचर ऑफ मराठी, टीचर ऑफ इंग्लिश ही फ्रेज वापरणं अतिशय महत्वाचं आहे. आणि जेव्हा आपण सिटीजन दाखवतो तेव्हा आपण अमेरिकन टीचर, अमेरिकन पोएट, श्रीलंकन प्लेयर, इंडियन प्लेयर हे म्हणू शकतो. इंडियन टीचर हे आपण म्हणू शकतो. पंजाबी टीचर, जर तो पंजाबमधून बिलॉंग करतो हे जर आपल्याला म्हणायचं असेल तर आपण पंजाबी टीचर म्हणू शकतो. परंतु पंजाबी शिकवणारे टीचर म्हणून आपण त्यांना आपण पंजाबी
शिकवणाऱ्या टीचरला आपण इंट्रोड्यूस करताना पंजाबी टीचर असं इंट्रोड्यूस नाही करू शकत. पंजाबी शिकवणारे शिक्षक म्हणून आपल्याला टीचर ऑफ पंजाबी असंच म्हणावं लागणार आहे. हे आय होप तुमच्या या गोष्टी लक्षात आलेल्या असतील. तर आज आपण काय पाहिलं, तर अगदी बेसिक इंग्लिशचे 3 अर्थ आपण पाहिले. लँग्वेज, सब्जेक्ट आणि सिटीजन ऑफ इंग्लंड. हे 3 अर्थ हे इंग्लिशचे होतात. तर लँग्वेज हे एक कम्युनिकेशन टूल आहे. सब्जेक्ट जे की रिटन फॉर्म मध्ये लिहिलं जातं आणि ग्रामर रूल्स यामध्ये अप्लाय होतात. ग्रामर रूल्स हे अतिशय महत्त्वाचे असतात. आणि तिसरा मीनिंग आपण पाहिलं की जे इंग्लंडचे सिटीजन असतात त्यांना आपल्याला इंट्रोड्यूस करायचं असेल तर आपण इंग्लिश असा त्याचा यूज करतो, असा शब्दप्रयोग आपण साधारणतः यूज करतो. त्याचबरोबर सामान्यपणे आपण कुठल्या चुका करतो इंट्रोडक्शन देताना किंवा विद्यार्थ्यांना आपण जेव्हा इंट्रोड्यूस करतो, आपण सहज म्हणून जातो किंवा विद्यार्थी आपली ओळख करून देताना सहज म्हणतात, शी इज अवर इंग्लिश टीचर, शी इज अवर मॅथमॅटिक्स टीचर. तर इंग्लिश टीचर, मॅथमॅटिक्स टीचर, उर्दू टीचर, सायन्स टीचर, बायोलॉजी टीचर अशी ओळख न करून देता किंवा असा शब्द प्रयोग न करता आपल्याला टीचर ऑफ ही फ्रेज यूज करणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. तर आपली चूक यामध्ये होणार नाही. आय होप यापुढे आपण इंट्रोडक्शन देताना किंवा बोलताना या चुका करणार नाही. ओके, यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण आपल्या परीक्षेसाठीचा सिलेबस काय असणार आहे आणि यापुढील लेक्चर्स कसे असणार आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहू. हे जर चॅनल तुम्हाला महत्त्वाचं वाटत असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन पण क्लिक करा, जेणेकरून यानंतर येणारे जे अतिशय महत्त्वाचे व्हिडिओज आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि कुठलीही अपडेट मिस होणार नाही. चला तर मग हे चॅनल आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा आणि त्यांनाही या चॅनलच्या माध्यमातून इंग्लिशचा बेस पक्का करण्यासाठी मदत करा. थँक्यू.